स्वामी बोलले थांबू नकोस. माझं नाव सायली आहे आणि आज मी माझी गोष्ट सांगते. अशी गोष्ट जिथे मी अनेकदा तुटले पण पुन्हा उभी राहिले. एक वेळ अशी होती की मला वाटायचं माझं आयुष्य संपलं आहे. बाहेरून सगळं ठीक दिसायचं पण आतून मी खूप एकटी पडली होते. घराची जबाबदारी, लोकांचे टोमणे, स्वतःची स्वप्न अर्धवटच. सगळंच हातातून निसटत होतं. सकाळ व्हायची पण मनात अंधारच असायचा. आरशात स्वतःकडे बघून मी स्वतःलाच विचारायचे, सायली तू खरंच एवढी कमजोर झालीस का? लोक म्हणायचे तुझ्यात आधीसारखी चमक राहिली नाही. काही जण हसायचे, काही जण दया दाखवायचे, पण माझ्या मनात काय चाललंय हे कुणालाच दिसत नव्हतं. एक दिवस तर इतका कठीण गेला की मी खूप रडले. घरात कोणी नव्हतं, शांतता होती आणि माझ्या डोळ्यात फक्त अश्रू. मी मनात म्हणाले, देवा आता नाही जमत, खूप थकले रे मी. त्या रात्री झोप येत नव्हती. मनात हजार प्रश्न होते. अचानक माझी नजर घरातल्या एका छोट्या फोटोवर गेली. मी शांतपणे त्याच्यासमोर बसले. मनात एकच आवाज घुमला, थांबू नकोस. मी घाबरले. वाटला माझा भास असेल, पण मन पुन्हा म्हणालं, तू एवढ्या लवकर हार मानणाऱ्यांपैकी नाहीयेस. त्या क्षणी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं. मी स्वतःशी बोलायला लागले, सायली खरंच तू संपली आहेस का की फक्त थकली आहेस? त्या एका प्रश्नाने माझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी मी एक छोटा निर्णय घेतला. आज फक्त एक पाऊल पुढे टाकायचं. मोठं काही नाही. मी सकाळी लवकर उठले, स्वतःसाठी चहा केला, आरशात बघून स्वतःला हसण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला खोटं वाटलं पण मी थांबले नाही. लोक अजूनही बोलत होते, काही होणार नाही, तुझं आयुष्य असंच आहे. पण आता मी शांत व्हायचे, कारण माझ्या मनात एक आवाज सतत यायचा, थांबू नकोस. मी हळूहळू स्वतःला वेळ द्यायला लागले. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. जुन्या आवडी पुन्हा सुरू केला. डायरी लिहायला लागले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचं कौतुक करायला लागले. एक दिवस मला जाणवलं, मी पूर्वीसारखी रडत नाहीये. मी थोडी मजबूत झाली आहे. आयुष्य बदललं नव्हतं पण मी बदलत होते. आधी मला वाटायचं ताकद म्हणजे कधीच न रडणं, पण आता समजलं ताकद म्हणजे रडूनही पुन्हा उभं राहणं. एक दिवस मी आरशात स्वतःकडे बघितलं आणि हसले. खूप दिवसांनी मी स्वतःला म्हटलं, सायली तू हरली नाहीस, तू फक्त लढत होतीस. आज मी ही गोष्ट सांगतेय कारण कदाचित कुणीतरी हे ऐकत असेल जो आतून तुटला असेल. कदाचित एखादी स्त्री जिला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही. तर मी एवढंच सांगेन, मी पण तिथे होते. मी पण खूप रडले. मी पण हार मानण्याच्या जवळ गेले. पण एक आवाज मनात सतत म्हणत राहिला, थांबू नकोस, थांबू नकोस, थांबू नकोस. कारण अंधार कायम राहत नाही, जखमा भरतात आणि स्वतःवरचा विश्वास परत येतो. आज मी अजूनही परफेक्ट नाही, अजूनही समस्या आहेत, पण आता मी घाबरत नाही. कारण मला कळलंय, जी स्त्री स्वतःच्या अश्रूंमधून पुन्हा उभी राहते तिला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. आणि म्हणून आज मी स्वतःला रोज एकच सांगते, सायली थकली असशील पण थांबू नकोस.